वाला इथं उठायला आलाय का? इथं आम्ही काय ऐकायला येडं? आणि याच्या एवढं उलट बोलेल. आम्ही इथले महाराष्ट्रातले लोक आहोत का युपी वर नाही आले याच्यासारखे. राहायचं तर नीट राहा. अशी नगरी आहे ना, प्रेमाची नगरी. गिऱ्हाईक येणार असतो ना, तो आपण पैसे कमवत असतो. तुझा शेट पण त्याच्यावर पैसे कमवतो. मग तू काय धंदा मोडतोस का गिऱ्हाईक शेटचा? आम्हाला पोलीस स्टेशनला व्हेरिफिकेशन आहे. फॉर्मा घेण्यासाठी तिथे कुपन सिस्टीम आहे. तर त्या कुपन सिस्टीममधनं मी एक कुपन काढले. त्यानंतर ते कुपन घेऊन जिथं जो शोरमा बनवणारा जो म्हणजे कूक आहे त्या कूकजवळ मी कुपन द्यायला गेलो. कुपन द्यायच्या वेळेला त्या कुकनी म्हणजे माझ्याजवळ म्हणजे परप्रांतीय कुकनी माझ्याजवळ आरवाच्या भाषेत असं उत्तर केले की तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, आपको लेण्यात लो नाही तो मत लो, असे उत्तर जे करतायत त्या म्हणजे मला एकच सांगणं आहे की हे जे परप्रांतीयांचा तो एवढा जो माज वाढलाय ना, हा माज यांचा जिरवलाच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचं काहीही प्रकार नाहीये. आम्हाला तुम्ही पण आमचेच आहोत, ते पण आमचेच आहेत, सगळे आमचे. पण ही बाहेर न येणारी लोक आहेत. ही येऊन जर आपल्याला इथं दादागिरी करणार असेल तर पहिली जबाबदारी तुमची आहे की त्यांना समज द्या, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने समज द्यावी लागेल. आणि आमची मनसेची पद्धत सगळ्यांना माहिती आहे कशी आहे समज द्यायची तर ती वेळ येऊ नये याच्यासाठी तुम्ही पण काळजी घ्या. महाडमध्ये वेलकम हॉटेलमध्ये मनसेचा राडा. परप्रांतीय कुकच्या वर्तनावरून वाद. महाड शहरातील बसस्थानकाजवळील वेलकम हॉटेलमध्ये परप्रांतीय कुकच्या वर्तनावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष शंतनू पिसाट शोरमा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले असता संबंधित कुकने त्यांच्याशी उद्धट व अर्वाच्य भाषेत वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन जाब विचारत समज दिली. यावेळी हॉटेलमधील परप्रांतीय कामगारांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शोरमासाठी वापरण्यात येणाऱ्या चिकनवर खाद्यरंग वापरल्याचा आरोप करत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याचा इशाराही देण्यात आला. घटनेनंतर हॉटेल मालकाने माफी मागितली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य होऊन वादावर पडदा पडला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. होटल में आने वाला अपना गेस्ट है. गेस्ट किसको बोलते हैं? मेहमान को. इंग्लिश में गेस्ट बोलते हैं, मेहमान है. तो मेहमान के साथ अपन कैसा सुलूक करते हैं? उसके साथ अच्छा सुलूक करेंगे. अपने घर में जब मेहमान आते हैं अपन उसको क्या कैसी बात करते हैं, उसके बाद कैसा बिहेव करते हैं, कैसा सुलूक करते हैं मेहमान के साथ. तो होटल में आने वाला गेस्ट है अपना, और गेस्ट बोले तो मेहमान होता है. मेहमान के साथ कैसा सुलूक करने ना तुम सीखो. समज